नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या थोडक्यात पण महत्त्वाचे या भागामध्ये आज आपण थोडंसं पोह्यांविषयी बोलणार आहोत। जनरली पोहे ही घराघरात केली जाणारी नाश्त्याची रेसिपी आहे, पण बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते किंवा काहींना पोहे असे कोरडे कोरडे लागतात। तर त्यासाठी काय कराल, तर सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते 1 ते 2 मिनिटं जेव्हा भिजून होतात तेव्हा जेव्हा आपण इतर तयारी करायला लागतो त्याआधी आपल्याला 2 ते 3 मिनिटं आधी या पोह्यामध्ये लिंबू पिळून ठेवायचा आहे। तर लिंबानं काय होतं, तर हे पोहे पचायला हलके होतात आणि छानसे असे ते मुरून येतात। त्यानंतर लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सेकंड करायचं ते म्हणजे आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं। तर मिठामुळे काय होतं, लिंबू आणि मिठाचं एक अत्यंत उत्तम असं मॅरिनेशन या पोह्याला होतं आणि पोहे अत्यंत रुचकर असे लागतात। अशा पद्धतीनं जर तुम्ही पोहे भिजवलेत तर ते पोहे जास्त काळानंतर म्हणजे थोड्या वेळानंतर जरी खाल्लेत, गार झाल्यानंतर जरी खाल्लेत तरीही त्यांनी ॲसिडिटी होत नाही आणि ते चवीलाही छान लागतात। असे पोहे पटकन कडकही होत नाही, ते छान असे मऊसूद राहतात। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला चेक करून दाखवते, 2 मिनिटांनंतरच असे मऊ आणि मोकळे असे हे पोहे झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब